टीम मध्ये ही काटेकी टक्कर असेल. दोन्ही बॅटर्समॅनच्या आतमध्ये बंद. अनिल खरत आणि त्यांच्या समवेत असेल किशोर, ज्याने मागच्या मॅच मध्ये जबरदस्त सुरुवात केली होती. तेच दोन्ही सलामवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. असेल केसरी हे गोलंदाज, त्यांच्याकडे चांगले अनुभव आहे. गरज प्रतिनिधी आमच्यापर्यंत येऊ द्या. गरज स्पोर्ट्स चला, बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅच लावतोय सुरुवात. केसरी हे गोलंदाज 40+ मात्र त्यांच्याकडे चांगला अनुभव. समोर अनिल घरत, लेजंड खेळाडू, मागच्या मॅच मॅन ऑफ द मॅच जरूर ठरले गेलेत. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅच लावतोय सुरुवात. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना असेल. जबरदस्त आयोजन नियोजन पाटील परिवाराचं कौतुक करावं लागेल. पाटील चषक 2024 क्रिकेटचा महारणसंग्राम. सलग 3 दिवस ही स्पर्धा. पहिलाच बॉलचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक एक धाव इथे परिपूर्ण केला, श्रीगणेश केला जातोय. गरज स्पोर्ट्स अण्णा या टीम आपण पाहू शकतात फलंदाजी करतोय. क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण पाहिला तर बोळिंज टीम. अग्री समाज गटांना मात्र प्राधान्य दिले गेलंय. उद्याच्या दिवसात एक गाव एक संघ असेल. स्पोर्ट्सचा एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत येऊ द्या. गरज स्पोर्ट्स विघ्नेश एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत पाठवा. आमच्या स्कोररला प्रत्येकाची नावं माहिती नाही आहेत. सिंगल आलंय पहिल्या चेंडूवर. हलक्या त्याने छेडछाडणी करण्याचा प्रयत्न केला. येस, फिंगर इज गॉन अंपायर नाऊ. विकेटचा क्रमांक पहिला धक्का लागतोय तो टीम खरंच स्पोर्ट्स या टीमला 1 या धावसंख्येवर पहिला गडी बाद. करतात आमचे टीमची टोटल 1 गडी बाद झालाय. पहिल्याच चेंडू फेस करताना किशोरला मात्र माघारी परतवलं गेलंय. यज्ञेश हा नवीन बॅटर्समॅनच्या आतमध्ये दाखल झालाय. इकडनं पार्टनरशिप बिल्ड करावे लागेल. सध्या चांगली सुरुवात झालंय बॉलिंग टीम कडनं, कारण पहिल्या चेंडूवर सिंगल, तदनंतर दुसऱ्या चेंडूवर विकेट प्राप्त केलाय. सुपर काय सुरुवात केली गेलाय. आत्मविश्वास वाढला गेला. एकंदरीत आपण पाहू शकतायत टीमची टोटल 1 3 चांगली कामगिरी करतायत. अनुभव आहे आणि अनुभवाची शिदोरी पाठीशी जरूर पाहायला मिळते. केसरी हे गोलंदाज, समोर यज्ञेश. स्विपचा फटका पाहायला मिळतो. चेंडू सरळ निघून गेलाय. सीमा रेषा पलीकडे आलाय. पाटील चषक चौकार, 4 धावा. स्पीडचा फटका पाहायला मिळाला. यज्ञेशच्या बॅट टीमची टोटल जम पोहोचले 5 अंकावर. चेंडू फेकून झाले 4 षटक. प्लेचं षटक पण एकदा त्या दिशेने करण्याचा प्रयत्न. शॉर्ट फायरिंग क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव तर कंप्लीट केले जात आहे. या एकेरीने टीमची टोटल जम पोहोचेल 6 धावा. चुकीच्या इंडर केला होता. विकेट किपर गोलंदाजी मात्र खुश नाही आहेत, कारण जवळ होते विकेट किपर कडे मात्र चेंडू फेकणं गरजेचं होतं. 6 धावा स्कोरबोर्डवर लागतात. गोलंदाज शेवटचा बॉल असेल केसरी. सध्या चांगली कामगिरी केलंय अनिल खरत चे हिरो. पाकपुटो जाऊन जागा बनवून रक्षक करतात, परंतु चेंडू मात्र
डीपेक्षा पॉइंट रिझन मध्ये चेंडू झालाय फरार, येतोय सीमारेषा पार चौकार. षटक क्रमांक 1 समाप्त झालाय. टीमची टोटल 10, 1 गडी बाद. मेरे देवीन का नाम, मेरे भाइयों का नाम, मेरे देवीन का नाम. खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम. खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम. थँक्यू. षटक क्रमांक 1 समाप्त झाले. टीमची टोटल 10, 1 गडी बाद. अनिल खरत आणि एका बाजूने यज्ञेश हे दोन फलंदाज. मार्कवर आला गोलंदाज रवी, ज्याने मागच्या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. रवी गोलंदाज मार्कवर सज्ज होत आहे. टीमची टोटल 10. दुहेरी आकडा गाठला गेलाय पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. पुन्हा एकदा या वेळेस मात्र जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतो. चेंडू झालाय फरार, येतोय सीमारेषा पार चौकार. 4. थँक्यू. सन्माननीय दीपकजी पाटील साहेबांचं शुभ आगमन झालंय. वेलकम. आपलंही सहर्ष स्वागत असेल. पाटील चषक 2024 गोलंदाज मार्कर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. स्टेपआउट करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आहे, काही जबरदस्त क्षेत्ररक्षण, उंचीचा पुरेपूर फायदा घेतलाय आणि सिंगल येईल. या सिंगलच्या मध्येनं टीमची टोटल जाऊन पोहोचेल 15-15. नेक्स्ट मॅच दिबाणमान विपक्ष बिळोजी स्पोर्ट्स खंबाळा, त्यानंतर रॉकी 11 विपक्ष उमळमान अशी लढत असेल. 8 संघ आगरी समाज गटांना प्राधान्य दिलं गेलंय. दुसऱ्या फेरी पहिला सामना आपण अनुभवत आहेत. बोळींज विपक्ष अळणा या दोन संघामध्ये काटेकी टक्कर. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला. इंटू द गॅप मध्ये चेंडू होतोय फरार, येतोय सीमारेषा पार चौकार. मागच्या 4 चेंडूमध्ये धावा आल्या 13 एचडीचे. अरे जो करता है कलियों और चपारों में, भेदाभादी करता फिरे तू तो अपने यारों में. थँक्यू. सुपर फलंदाजी. मागच्या मॅच मध्ये दमखम दाखल होता. 24 धावांचं योगदान दिलं होतं अनिल घरत. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतंय. चौका लागल्यानंतर सिंगलला प्राधान्य दिलं गेलंय. 1 धाव इथे परिपूर्ण केले जात आहे. या सिंगलने टीम जाऊन पोहोचेल 20 रन्स. 20 धावा स्कोर बोर्डवर लागत आहेत. षटक क्रमांक सध्या मार्गस्थ आहे 2. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक. क्षेत्ररक्षक आहे पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत परंतु चेंडू थांबणार नाहीये. चेंडू झालाय फरार, येतोय सीमारेषा पार. पाटील चषक चौकार. या 4 धावांची टीमची टोटल 24. 20 धावा स्कोर बोर्डवर लागत आहेत. गिअर चेंज केलाय कारण या ओव्हरचा विचार केला तर 3 चौकार आतापर्यंत आल्यात 5 चेंडू मागे, 2 सिंगल, म्हणजे कधी धावा खर्च 14. 5 चेंडूच्या समाप्ती खेळ. टीमची टोटल 24 रन्स. शेवटचा बॉल असेल. चांगले बॅटिंग दोन्ही बाजूने होतं. यज्ञेश अँड अनिल असे 2 बॅटर्स सध्या चांगली कामगिरी करतायत. धीम्या गतीचा चेंडू. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. 1 धाव तर परिपूर्ण केली जाते. क्षेत्ररक्षक फेकी करतायत. तत्पर दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय. 2 धावा अगदी सहज पूर्ण केल्या आहेत आणि टीमची टोटल 2 षटकाची समाप्ती. 26 धावा स्कोरबोर्डवर लागत आहेत. 2 षटकाच्या समाप्तीखेर 1 गडी बाद. 26 धावा. मैं बाजीगर, सबसे अलग सबसे असली डिफरेंट कैलिबर. हमसे मस्ती सीधा पप्पी तेरे आंसू पर.
पूर्ण केले जाते. कव्हर ड्राईव्ह पाहायला म्हटलं क्षेत्ररक्षक आहे तिथपर चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. 2 धावा अगदी सहज पाहता पाहता पूर्ण केल्या गेल्यात आणि या टीमची टोटल धाव पोहोचलंय 38. षटक क्रमांक 3 समाप्त झाले. टीमची टोटल 38 धावा 1 गडी बाद. 36 माफ करा, 36 धावा 1 गडी बाद. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं या पाटील परिवाराच्या वतीनं सहर्ष स्वागत. पाटील ब्रदर्स पुरापडा आयोजित पाटील चषक 2024 पर्व दुसरं वर्ष आणि आज आगरी समाजातील खेळाडूंसाठी राखीव असलेला असा दिवस. दुसऱ्या फेरीचा मॅच बोलिंग वर्सेस घर स्पोर्ट्स अर्नाळा. पहिला विकेट लवकर गमावल्यानंतर घर स्पोर्ट्स संघानं थोडंसं कमबॅक केले. या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर अनिल जे आता 7 चेंडूवरती 19 धावांची खेळी अनिल साकारत आहेत, तर 10 चेंडूवरती 17 धावांची खेळी यज्ञेश हे देखील साकारताना आपण पाहतोय. 3 षटकांचा खेळ. धावा धापलकावरती 36. तीन षटकांचा खेळ संपला. 3 षटकांतर धावा धापलकावरती 36. 12च्या सरासरीनं आतापर्यंत धावा उभारल्या त्या टीम घर स्पोर्टच्या संघानं. लोअर फुट चेंडू ड्राईव्ह केलाय ऑन साईडला. अनिल फील्ड करतील तोपर्यंत 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं घर स्पोर्टच्या संघाला 78 धावा 72 धावा पूर्ण केल्या. आताही तोच राहिलाय. 3 षटकांत 36च्या डबल केले तर 72. त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न. बोलिंग संघ विकेट पाहिजे कारण ही जोडी अनिल आणि यज्ञेश ही जोडी महत्वाची आहे. अनिल गर्द यांचा अनुभव, यज्ञेश यांचा फॉर्म, या दोन्ही गोष्टी या सामन्यामध्ये तितक्याच महत्वाच्या असणार आहे. हे दोन्ही गुन्हे महत्वाचे असणार आहे. हवे चेंडू खेळायचा होता. गोलंदाज जातोय, कोण जातोय नाही पोचू शकत. गौरव होते. गौरवपासून फार लांब हा चेंडू लँड झालाय. दोन धावा या चेंडूवरती पूर्ण 2 धावांची स्कोर जाऊन पोहोचलाय 38. 38. फोर्टी 40 धावा धावफलकावरती आतापर्यंत आल्यात. हा पोलचा काय फटका. उसळता चेंडू होता आणि उसळत्या चेंडूला प्रत्युत्तर दिले सिक्सरनं. षटकार ठोकलाय तो यज्ञेशनं. या चेंडूला फटका खेळलाय. चेंडू गेला सरला स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. थँक्यू. या षटकारानं धावफलक धाव पोहोचला 46. 46 वरती 3.4 षटकांचा खेळ. आतापर्यंत थोडंसं शॉर्टपेज डिलिव्हरी होता. आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि आवडते क्षेत्र आहे यज्ञेशचं. आपण गेल्या आठवड्यामध्ये खेळ पाहिलाय. जे मिड विकेट आणि स्क्वेअर लेगचं क्षेत्र आहे, एक स्ट्रॉंग झोन आहे तो यज्ञेशचा आणि त्या स्ट्रॉंग झोनमध्ये हा फटका खेळाय. सिद्धे यांच्या गोलंदाजावरती पहिल्या 2 चेंडूवरती सिंगल रन, त्यानंतर 2 धावा आणि या चेंडूवरती षटकार. आता ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू हवेत खेळाय. गौरव गरज की चेंडूच्या खाली. एक तेरी एक मेरी बीच में विकेट गिरी. विकेट गडी बाद. यज्ञेश डिपार्ट्स.
c'est vrai, tout le monde le veut. Let's go. Helicopter, 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 helicopter. 1, 2, 3. ऑफ स्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता, खेळायचा होता, बॅट थोडीशी भेज बघितलं तर बॅट थोडी हातामध्ये टर्न जसं आपण पाहिलं तर विकेट यज्ञेश बॅटिंग करत होते आणि बाद झाल्यात या चेंडूवरती. धावा धाबलकावरती 46 46 आहेत आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय रवींद्र आणि रवींद्र आल्या आल्या कॅश प्राईज आले. विघ्नेश सागरतोडेकडनं एक कॅच प्राईज आले. मागच्या मॅच मध्ये 2 सिक्सर 2 चौकार आपण पाहिले होते रवींद्रच्या बॅटमधनं आणि तो बॅटिंगला येताना आता कॅच प्राईज पुन्हा एकदा आले विघ्नेश सागरतोडे यांच्याकडनं. या षटकातील शेवटचा चेंडू आहे, षटकार आलाय, विकेट आलाय. त्यानंतर मॅच मध्ये परतण्याची संधी बॉलिंग संघही शोधतोय. गोलंदाज रेडी होते. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा स्ट्रायकर रवींद्र. बॅट स्विंग जोरात होती, बॅटमध्ये नाही आलाय चेंडू, या शरीरावरती आदळलाय. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांचा धावा आहे दाबलगावरती 46 46 नो बॉल. गलती से मिस्टेक वाला करना पाहिजे. याने 3 खेळाडू स्क्वेअर लेग च्या त्या बाजूला बरोबर पंच जिथे उभे असतात त्याच्या उजव्या बाजूला तुम्ही 3 क्षेत्ररक्षक बरोबर तिथे ठेवल्यात. स्क्वेअर लेगला एक शॉर्ट फाईन लेग आहे, एक डीपला स्क्वेअर लेगला आहे आणि एक थोडासा बॅकवर्ड स्क्वेअर लेग होता, तो डाव्या बाजूला होता आणि तेच पाहिलं होतं पंचांनी आणि नो बॉल. कहाणी में ट्विस्ट आले आणि आता संधी आले रवींद्रला. फ्रीड आहे आणि फ्रीडच्या चेंडूवरती आता बॅट फ्रीने चालवायची, मुक्त असतं ने फटका खेळण्याची संधी रवींद्रला आहे. विघ्नेशकडनं कॅश प्राईज आहे, 500 रुपयाचा कॅश प्राईज षटकारासाठी, सिक्सरसाठी 500. कोलवटप्याचा चेंडू होता सिद्धेचा हा चेंडू. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा दाबलगावरती 47 27. एक ब्रेक, एक दोन ऐकूया आणि येऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. 2 रन आपण सुद्धा रेडी राहा. दिवाणमान आणि बिलोजी स्पोर्ट खंबाला. एक ठुमके पे 100 तालियां हिले जब लग तेरा हिलती है बाड़ियां. एक ठुमके पे 100 तालियां हिले जब लग मेरा हिलती है बाड़ियां. एक ठुमके पे 100 तालियां हिले जब लग तेरा हिलती है बाड़ियां. 24 घंटे मुंडे रहंदे मेरे आगे पीछे. थँक्यू. चला इतका वेळ नका जाऊन देऊ. 4 षटकांचा खेळ संपलाय कारण जे 6 षटकांचे सामने आहेत ते वेळेमध्ये पूर्ण व्हायला हवे. तुमचा खाली अजूनही 4 संघ आहेत, दिवाणमान आणि स्पोर्ट्स खांबाळा. या 2 संघादरम्यान यानंतर होणारा सामना दिवाणमान जो संघ इथे दाखल झाला आहे त्यांचंही स्वागत आहे पाटील परिवाराच्या वतीनं. दिवाणमान आपलं टीम संपूर्ण स्वागत आहे. आणि बिलोजी स्पोर्ट्स खांबाळा आपणही दाखल झाला असाल तर आपण तसं रिपोर्टिंग करा, आपण तशी नोंद करा. बिलोजी स्पोर्ट्स खांबाळा दिवाणमान आणि त्यानंतर अजून 2 संघ खेळतील, उमेलमान आणि रॉकी 11. हे 2 संघ यानंतर खेळतील. 12 चेंडूचा खेळ आता शिल्लक राहिलाय. 12 चेंडूमध्ये बघूया जास्तीत जास्त किती धावा करतोय टीम गरज स्पोर्ट्सचा संघ. आणि 12 चेंडूमध्ये आता 15-18 पर्यंत धावण्याचा प्रयत्न टीम बॉलिंग संघ देखील करणार. स्ट्रायकरला अनिल घरत ज्या खेळाडूचा उल्लेख आपण केला होता आतापर्यंत 1 षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्यात. 20 वरती बॅटिंग करता 8 चेंडूवरती 20 धावांची खेळी आतापर्यंत अनिल घरत यांनी साकारली आहेत.
क्षेत्राची रचना थोडीशी बदलली जात आहेत. 4 क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये आहेत. ऑफसाईडला 3 शॉट थर्डमॅन बॅकवर्ड पॉईंट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. फटका चेंडू क्षेत्ररक्षक प्रयत्न करतो पण चेंडू गेला सरला बॉन्डलाईनच्या बाहेर गेला. नक्की चेक केलं जाईल. चौकार आहे रवी चौकार आहे पाहिलं. अरे या सर्व घटना बरोबर आपल्या समोर घडल्यात. अनिल तुम्ही प्रयत्न जरूर केला पण जेव्हा तुम्ही बॉन्डलाईनच्या बाहेर गेलात आणि त्यानंतर चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. इट्स 4 पंच चौकार. आपण पाहिलं तर ओपन केली होती गली आणि शॉर्ट थर्ड मॅन त्याच्या मधला गॅप त्यांना शोधायचा होता. हवे चेंडू खेळा रवी आलेत खाली. रवी मानकर यांनी महत्वाचा विकेट महत्वाचा झेल आणि मोठा गडी बाद. अनिल गरत बाद. Everybody fucking jump. थँक्यू. 10 चेंडूमध्ये 24 धावांची खेळी साकारून इथे माघारी परतला आहे अनिल घरत. 11 चेंडूमध्ये 24 धावांची खेळी चांगला स्टार्ट त्याने दिला. 3 चौक 1 षटकारानं सदलेली ही 24 धावांची खेळी. खेळायचं होतं त्यांना थोडंसं गॅपमध्ये. मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते रवी मानकर यांनी कुठलीही चूक केली नाही. आरामात हा झेल टीमला गेला. विकेट क्रमांक 3 गमावलाय घर स्पोर्टच्या संघाने. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय चेतन. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय चेतन. धावा दाफल कवरती 51 आहे. तिथून अजून एक 20 धावांची अपेक्षा करतोय. कुलवटप्याचा चेंडू होता ड्राईव्ह करायचा मिड विकेटच्या रिझनमध्ये. रवी मानकर चेंडूवरती पोहोचलेत. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न नाही. चांगली फिल्डिंग चांगला थ्रो. क्षेत्ररक्षक देखील त्याच दर्जाचं आणि थ्रो देखील तितकाच चांगला. सिंगल रन. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 52. आता रवींद्र आणि चेतन ही जोडी मैदानावरती. रवींद्र स्ट्रायकर एंडला आहेत. रवींद्रसाठी कॅश प्राइज आहे. विघ्नेश यांच्याकडनं षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. ऑफस्टमच्या बाहेर बराच पंच इशारा करतात. व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धावेने धावलक पुढे जाईल. फिफ्ट 53 धावा धावफलकावरती आहेत. चेंडू पाठीमागे निघून चालय. शॉर्ट थर्डमॅन रिझनमध्ये फील्ड करतोय. एक धाव झेल टिपण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकानं केला होता. आता मध्ये चेंडू नाही आलाय तो. एक धाव या चेंडूवरती पूर्ण करतोय फलंदाज रवींद्र आणि एका धावनेशी धावफलक जाऊन पोहोचलाय 54. 54. 5व्या षटकाचा खेळ सुरू आहे. 5व्या षटकातील शेवटचा चेंडू. लोअर फुल टॉस चांगला चेंडू आता शेवटचा. पाठीमागे यष्टीरक्षण देखील त्याच दर्जाचं झालंय. हे षटक आलंय. या षटकामध्ये एक चौकार जरूर आला पण महत्वाचे विकेटही आलाय अनिल गरत यांचा. 5 षटकांचा खेळ संपलाय. 5 षटकांचा धावा धावफलकावरती 54 धावा धावफलकावरती. एक ब्रेक ऐकूया संगीत आणि येऊया मॅचच्या दिशेनं. जेड़ा नशा तेरी अखां विचों आवे मैनू मैं वेखिया बड़ा नायो लखां विचों आवे मैनू. थँक्यू. 5 षटकांचा खेळ संपला. 5 षटकांतर धावा धावफलकावरती 54. शेवटचे 6 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. दिवाणमान
टीम तर रेडी आहे. बिलोजी स्पोर्ट खांबाला, बिलोजी स्पोर्ट्स खांबाला आपल्यासाठी पुन्हा एकदा आयोजकांकडनं सूचना आहे. आपला संघ दाखल झाला असं आपण रिपोर्टिंग करायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये या दोन संघादरम्यान टॉस नाणेफेक केली जाईल. तर बिलोजी स्पोर्ट्स खांबाला आपण संघ दाखल झाला असेल आपण तशी नोंद इथे करायची आहे, रिपोर्टिंग करायचं आपण, जेणेकरून जास्त वेळ वाया जाणार नाही आहे. कारण जो प्रयत्न आयोजक म्हणून पाटील परिवारानं केला 6 षटकांचे सामने फार कमी प्रमाणात आता पाहतोय आपण, ती संधी तुम्हाला मिळालेली आहे. क्रॉस बॅटर फटका, क्रॉस बॅटर फटका. रवींद्र अशीच सुरुवात करतात, चौकाराने सुरुवात करतात. रवींद्रच्या बॅटमधनं चौकार, 4 धावा. थँक्यू. म्हणून म्हटलं रवींद्र असं चौकाराने सुरुवात करतात. त्यांच्यासाठी विघ्नेशनं षटकारासाठी कॅच प्राईज लावलंय. सिक्सरसाठी 500 रुपयाचा कॅच प्राईज, पण ते सांगता पहिला टेस्ट करतात, पहिला एक चौकार ठोकतात आणि एकदा का बॅटच्या मधोमध चेंडू का मग षटकार ठोकतात. आता बघूया, एक चौकार आलाय. आता रवींद्रकडे सुद्धा अनुभव आहे. तर दुसऱ्या बाजूला रवी, दोन रवी एकमेकांसमोर हावी होण्याचा प्रयत्न करतात आणि एक आपल्या डोक्यावरती रवी अर्थात सूर्य आहे, तोही तेजाने तळपतोय मैदानावरती. एक रवी आणि दुसरा रवी जो मागचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे. हे 3 रवी आहेत, एक डोक्यावरती आहे आणि एक डोक्यावरती जाण्याचा प्रयत्न करतोय. बघूया दोन रवीपैकी कोण हावी होतोय आणि कोण आपली छवी अजून सुधारतोय. रवींद्र स्ट्रायकर हेडला, रवी मानकर गोलंदाजीला. म्हटलं ना पहिला एक चौकार मारतात, ही स्टाईल आहे. अपुन की स्टाईल, अपुन की झलक, सबसे अलग. 6 धावा. सिक्सर षटकार मारलाय, म्हणून म्हटलं ना रवींद्रची ओळख आहे. Wait until the Reaper takes my life. Never gonna get me out alive. I will live 1,000,000,000 lives. थँक्यू. याच करता म्हटलं ना आपण की झलक सबसे अलग. रवींद्र ते सांगतोय आपली ओळख वेगळी आहे. विघ्नेशकडनं कॅच प्राईज आहे, विघ्नेशकडनं कॅच प्राईज त्यासाठी आहे. रवींद्रसाठी, रवीसाठी कॅच प्राईज आहे. सिक्सर मारा, 500 रुपये मिळवा. सिक्स्टी 64 धावा धावलकावरती आहेत, पण स्कीम ऑन आहे. विघ्नेश तिथून इशारा करतो, बाबा स्कीम ऑन आहे, अजून षटकार मारा, अजून सिक्सर मारा. संध्याकाळी पार्टी पण आहे ना, मग त्याच्यानेच. रवींद्र आहेत, रवींद्र स्ट्रायकर हेडला, एक षटकारांना स्कोर जाऊन पोहोचलाय 64 6 म्हणून रवीचा उल्लेख केला. अपुन का फटका, 440 वोल्ट का झटका. चेंडूला पाठवले पुन्हा एकदा बॅक टू बॅक, दुसरा सिक्सर षटकार. तिथे तर पोगे पण हे सांगता का बाबा तू घे. इथून षटकार, 2 षटकार बॅक टू बॅक, 3 आतापर्यंत मोठे फटके आलेत. एक चौकार, 2 षटकार, स्कोर 70 धावा धावलकावरती आतापर्यंत झाल्यात. 70. रवींद्रची खेळी 6 चेंडू मध्ये 17 धावांची खेळी आहे. रवींद्र 2 षटकार आल्या, 6 गोल टप्प्यात. आता बरोबर ऑन टार्गेट आहे. चेंडू हाताळला आहे, ऑफ स्टंपच्या बाहेर थोडासा वाईड यॉर्कर आता होता चेंडू. हा मागे तोच प्रयत्न केला, टॉस चेंडू गेला होता. 2 चेंडूचा खेळ आहे. अजून फुलटॉस चेंडू गॅपमध्ये चेंडू एका डब्याशी चेंडू गेलाय ओव्हर द रोप. चौकार, 4 धावा. थँक्यू.
या सावकाराने स्कोर जाऊन पोहोचला 74 74. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू, शेवटचा या षटकातील लास्ट बॉल. फुलटॉस बॉल बॅक टू द बॉलर खेळला होता. धावा झाल्यात. रवींद्र पण धावा होताना मागच्या मॅच मध्ये 21 ची खेळी आणि या मॅच मध्ये सुद्धा 21 धावांची खेळी. 2 इनिंग महत्वाच्या रवींद्रनं साकारल्यात. धावा झाल्यात. 6 षटकांचा खेळ संपलाय. 74 झाल्यात. 75 करायचे आहेत पण ती क्षमता बॉलिंगकडे पण आहे. बॉलिंगकडे टीमकडे ती क्षमता आहे, क्वालिटी आहे, गुणवत्ता आहे. फक्त त्या क्षमतेला, त्या गुणवत्तेला, त्या क्वालिटीला आता परफॉर्मन्स, कामगिरीची जोड द्यावी लागणार आहेत. 75 धावांचा पाठलाग करण्यासाठी येऊ पण दोन टीम दिवाणमान बिलोजी स्पोर्ट खांबाळा आपण टॉससाठी या. तोपर्यंत ऐकू एक डीजे. येऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. विघ्नेशने लावलेलं कॅश प्राईज जमा झालंय. 2 सिक्सर रवींद्र ढोकल्यात. 21 धावांची खेळी रवींद्रनं साकारल्यात आणि रवींद्र माघारी परतलेत. येतो सुगंध लय भारी. गोम तुझे गजऱ्याचा येतो सुगंध लय भारी. गोम तुझे गजऱ्याचा येतो सुगंध लय भारी. त्या वसईच्या नाक्यावरी पोरी भेट म्हणा रविवारी. त्या वसईच्या नाक्यावरी पोरी भेट म्हणा रविवारी. तू सपनात येना आपले जुने जाग्यावर भेटना. ग पोरी तू सपनात येना वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू, प्रेक्षक, मान्यवरांचं, गावकऱ्यांचं या मैदानावरती सहर्ष स्वागत आहे. पाटील परिवाराच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत आहे. पाटील परिवार, पाटील ब्रदर्स आयोजित पाटील चषक 2024. आज जसा उल्लेख केला गेला की आपल्या पूर्वजांना एक भावपूर्ण श्रद्धा म्हणून या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. तसं आपण उजव्या बाजूला एक बॅनर पाहू शकता. कैलासवासीय इंदुमती देवनाथ पाटील यांना सुद्धा एक भावपूर्ण श्रद्धांजली असणार आहे. पण त्यांना पाहिलं होतं आणि म्हणून पाटील परिवारचा प्रयत्न तोच आहे की आपले जे पूर्वज आहेत याने केलेली आतापर्यंत वाटचाला आणि त्यांनी निर्माण केलेलं पाटील परिवाराचं एक नाव हे कायम राहावं म्हणून या स्पर्धेचं आयोजन नियोजन करण्यात आलेलं आहे. यानंतर 2 संघ जे एकमेकांसमोर खेळतील. दिवालमान आणि खंबाळेचा संघ, त्यानंतर रॉकी 11चा संघ जो आहे कोल्हापूरचा संघ खेळलेला उमेलमानच्या संघाची. तर त्या टीमने सुद्धा रिपोर्टिंग करायचं आहे. उमेलमान आणि रॉकी 11 कोल्हापूरचा संघ देखील दाखल झाला आहे. उमेलमान टीम दाखल झाला असेल तर आपण तशी नोंद रिपोर्टिंग आपणही करायचे. दिवाणमान संघ येथे दाखल झाला आहे. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जातील आमच्या समेत नितीन पाटील जोडले जातील. 2 संघ एकमेकांसमोर बॉलिंग्स आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर टीम गरजपोड अर्नाळा. आता दोन्हीमध्ये एकच आहे. एकानं 78 धावा डिफेंड केल्यात, आता त्यांना 74 डिफेंड करायचे आहेत.
78 धावा डिफेंड करायच्या होत्या त्यावेळेला त्यांनी चांगली कामगिरी केली. दुसऱ्या बाजूला बोलींनं पहिल्या सामन्यामध्ये दिलेला 52 धावांचं आव्हान, 52 रन चेस जो होता ना तो 52 धावांचा रन चेस आरामात पार केला गेला होता. त्याच्यामुळे ही लढाई अशी आहे, एकानं धावांचा पाठलाग केला आहे आणि एकानं धावा डिफेंड केल्यात. त्याच्यामुळे ही डिफेंड आणि अचीववाली लढाई मैदानावरती आहेत. 36 चेंडू 7 षटकामध्ये 75 धावा करायच्या आहेत बोलिंगच्या संघाला. चला दोन्ही बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. मार्कवर गोलंदाज आहे एक भूपेंद्र. बेस्ट ऑफला 36 चेंडू आणि 75 धावांचं लक्ष्य असेल बेजासाठी. पाटील ही स्पर्धा पण अनुभवत आहेत. पाटील चषक 2024 पहिलाच बॉल सिंगल येते. एकंदरीत श्रीगणेशा केला जातोय. पुढे सरसावले जातात. सिंगल येईल. सिंगलने श्रीगणेशा केला जातोय. धावसंख्या 1 स्कोरबोर्डवर लागतंय. पहिला चेंडू आपण भूपेंद्रचा चेंडू हा हाताळला गेला होता आणि त्यानंतर आता अनिलवरती नजर आहेत. अनिल आणि गौरव ही जोडीमध्ये गौरवकडे सुद्धा क्षमता अनुभव आहे. पाठीमागे गेला बॅकफूट पंच केलाय. लॉंग चेस होता, लॉंग ऑफच्या क्षेत्राच्या किशोरसाठी लॉंग चेस होता. फार मोठा पल्ला त्याला कव्हर करायचा होता, तो कव्हर केलाय. या चेंडूवरती 2 धावा. इंटरेस्टिंग आहे, अनिलची खेळी आणि गौरवची खेळी 2 चेंडूचा खेळ झालाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 3. आधीच्या पहिल्या इनिंग अनिल घरतने चांगली फलंदाजी केली. या अनिलला चांगली फलंदाजी करावी लागेल. दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर गौरव टीमची टोटल 2 चेंडूची समाप्ती 3 धावा. स्कोरबोर्डवर 75 धावांचं भलं मोठं लक्ष आहे. परंतु हे मैदान पाहिलं तर फलंदाजीसाठी नंदनवनचं हे मैदान आहे. गोलंदाज मार्कवर भूपेंद्र. मॅचच्या रडावर चेंडू आला नाहीये. 1 धाव तर परिपूर्ण यज्ञेश पुढे सरसावतोय. 1 धाव कंप्लीट केली जाईल. सिंगलने समाधान व्यक्त करत दोन्ही बॅटर्स टीमची टोटल 4 या अंकावर जाऊन पोहोचलाय. मग तुम्ही जसा उल्लेख केला हे बॅटिंग ट्रॅक आहे. हे फलंदाजीसाठी नंदनवन म्हणूया बॅटिंग ट्रॅक आहे. याच्यासमोर 12-13च्या सरीने धावा करणं इतकं कठीण आहे. पण शॉर्ट सिलेक्शन फटक्यांची बरोबर बॉलच्या मेरिटवरती खेळणं हे आवश्यक आहे. बघा लवकर खेळले म्हणून म्हणाला शॉर्ट सिलेक्शन महत्त्वाचं आहे. लवकर थोडंसं खेळ होतं. शरीरावरती चेंडू आदळला आहे. धावाची संधी निर्माण झाली होती आणि ती संधी निर्माण होत असताना प्रयत्न केला होता अनिल गर्दे यांनी धाबात करण्याचा प्रयत्न थोडासा चुकला आहे. धाव नाही आले आहेत पण लवकर थोडंसं खेळलं होतं ते. अनिलनं 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झाला आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 4 धावा स्कोरबोर्डवर लागत आहेत. टीमची टोटल 75 धावांचा पाठलाग केला होता. गोलंदाज पुन्हा मार्कवर सज्ज होतोय. यू मिस आय डेफिनेटली यश उद्ध्वस्त केल्या आहेत. जबरदस्त पहिले यश प्राप्त करतोय मिस्टर भूपेंद्र आणि परतावा लागेल ते अनिल याला माघारी. 4 धावसंख्या लागतोय. पहिला धक्का. चार धावसंख्येवर पहिला गडी बाद झालाय. अनिलला मात्र एक चांगली पार्टनरशिप मोठी खेळी करण्याची गरज होती कारण 75 धावांचा पाठलाग केला जातोय. सध्या 4 धावा एक गडी बाद असं सिच्युएशन आपण पाहू शकतात. बॉलिंग टीम समोर घरत स्पोर्ट्स ने बनवल्या 74-75 धावांचा पाठलाग करतोय बॉलिंग टीम. एकाने चांगले पार्टनरशिप होणं गरजेचं असेल. नवीन बॅटर्समॅनच्या आतमध्ये जातोय सिद्धेश. जसं तुम्ही उल्लेख केला एक पार्टनरशिप व्हायला हवी. जशी खेळी आपण पाहिली अनिल घरची जशी खेळी पाहिजे. थोडंसं डाऊन दौडला ज्यावेळेला रवींद्र आले होते 21 धावाची छोटी पण इम्पॅक्टफुल इनिंग होती. पण त्याच्यापेक्षा थोडंसं इव्हेंटफुल इनिंग पहिली यायला हवी. जसं का खेळी 24 धावांची खेळी आपण अनिल घरत यांची पाहिली होती ना किमान टॉप ऑर्डरला. आता बाद झाल्यात अनिल. मागच्या मॅचमध्ये अनिलनी चांगली खेळी साकारली होती. पण हे 2 खेळाडू आहेत गौरव आणि दुसऱ्या बाजूला सिद्धेश. या जोडीकडे क्षमता आहे. या जोडीकडे ती क्वालिटी आहे. पण आता समोर गोलंदाजी पण त्या क्वालिटीची आहे त्या दर्जाची आहे. आता जसा खेळ बदलला आहे. मागचा मॅच वेगळा होता. हा सामना थोडासा वेगळा आहे. इथे थोडा गोलंदाजीचा स्तर आहे ना तो वरच्या दर्जाचा आहे. मग तुमचाही स्तर उंचावा, तुमचाही क्लास वरती आणा आणि तुमचाही खेळ थोडासा वरती उंचावायची आवश्यकता आहे. शेवटचा बॉल असेल. 4 धावा स्कोरबोर्डवर लागत आहेत. गोलंदाज अंतिम चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतोय. समोर सिद्धेश. यावेळेस पहिल्या चेंडूवर इथे फटका फसला गेलाय आणि फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. दुसरा धक्का लागतोय तो टीम बॉलिंगचं. 1 षटकाची समाप्ती. टीमची टोटल 4 2 गडी बाद होत आहेत.
लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. जसा पहिला चेंडू तुम्हाला फेस करायचा होता त्यावेळेला थोडंसं वेळही व्यतीत करायचं आहे. सिद्धेशने काय केला, पहिला चेंडू होता गोलंदाजचा, आपण रिप्लेमध्ये जरी पाहिलं ना, विदिन द स्टंप होता, शफल केलं होतं, टॉप एज लागला होता आणि स्क्वेअर लेगला सर्कलमध्ये चेतन होते. चेतन यांनी एक चांगला झेल टिपलाय, आरामात गेले, चेंडूवरती पोहोचले, झेल टिपलाय. आणि जसं तुम्ही उल्लेख केला एक चांगल्या गोष्टीचा की एक पार्टनरशिप, एक भागीदारी, एक जोडी जमायला हवी. ती जोडी नाही जमली जात आहेत, ती थोडीशी चिंतेची बाब आहे. पहिल्या षटकाचा खेळ इथे झालाय पूर्ण, ज्याच्यामध्ये फक्त 4 धावा आल्यात, 75 धावांचा पाठलाग. याचा अर्थ 30 चेंडूचा खेळ आहे आणि 30 चेंडूमध्ये अजून 71 धावा अजूनही करायच्या आहेत. गोलंदाज रेडी होतोय यज्ञेश, दुसऱ्या षटकात आणण्यासाठी यज्ञेश मार्कवर एका बाजूने नवीन बॅटर जय, टीमला जय आणि विजय प्राप्त करून देईल का? शफल करण्याचा प्रयत्न, यू मिस, आय डेफिनेटली इट. हिम्मत असेल तर नेम करून दाखव आणि त्याचंच प्रात्यक्षिक पाहिलंय. क्लीन बॉलच्या माध्यमातून फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन गॉन. आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर. थँक्यू. तुम्ही संधी दिली बघा, संधी दिली, शफल केलं, इतकं शफल केलं की तुमची एस टी डावी एस टी कुठे आहे तेही समजलं नाही आणि गौरवला परतावं लागले. आणि खास करून अशा गोलंदाजासमोर त्याला लय सापडली होती, सूर सापडला होता मागच्या सामन्यामध्ये सुद्धा, आणि त्याच्यासमोर इतकं शफल होऊन खेळणं थोडंसं धोकादायक होतं. आणि खास करून ज्यावेळेला तुम्ही विकेट गमावल्यात, 2 विकेट तुम्ही लवकर गमावल्यात, एक पार्टनरशिप व्हायला हवी, ती महत्त्वाचा खेळाडू म्हणून तुमच्याकडे पाहिलं गेलं होतं, पण गौरवनं इतकं शफल केलं. जसं गोलंदाजी करताना एखादा गोलंदाज सांगतात ना, तुमचा ऑफस्टंप कुठे आहे, ऑफस्टंपच्या बाहेर टप्पा माहिती पाहिजे, तसा बॅटिंग करताना तुम्ही जर शफल केलं तर तुमचा लेग स्टंप कुठे आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे. ते नव्हतं माहिती, जास्त शफल केलं, त्याच्यामध्ये टॅकल केलं यज्ञेशनं, पहिल्या चेंडूवरती विकेट, गडी बाद झाला आहे आणि नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झाला आहे रवी मानकर. रवीकडे चांगला अनुभव आहे, परंतु इकडनं पार्टनरशिप बिल्ड होणं गरजेचं असतं. क्रीजवर टिकणं खूप गरजेचं असेल, कारण धावा येतील तेव्हा मी करू शकतो हा आत्मविश्वास, कॉन्फिडन्स. परंतु यज्ञेशनं पहिल्या चेंडूवर क्लीन बॉलच्या माध्यमातून फलंदाजाला माघारी परतवलं गेलंय. षटक क्रमांक 2 सध्या मार्गस्थ झाले. पहिल्या चेंडूवर विकेट्स प्राप्त केला गेलाय. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले आहेत त्यांचंही सहर्ष स्वागत. पाटील चषक 2024 पर्व दुसरं आपण पाहतोय. जबरदस्त आयोजन नियोजन असणारी स्पर्धा. गोलंदाज मार्कवर पुन्हा एकदा यज्ञेश. फुलटॉस बॉल, फक्त दिशा देण्याचं काम केलंय. चांगलं क्षेत्ररक्षण होईल, तत्पूर्वी सिंगल येईल. या सिंगलने टीमची टोटल जाऊन पोहोचेल. 5 या अंकावर जाऊन पोहोचले. सध्या स्ट्रगल करतोय, संघर्ष करतोय. अजूनही 70 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. फार मोठा लांबचा पल्ला तिथून गाठायचा आहे टीमला, बॉलिंगच्या संघाला. आणि जेव्हा पल्ला लांबचा आहे ना, थोडा हल्ला पण मोठा पाहिजे. लांबचा पल्ला आहे, हल्ला करावा लागणार आहे, अटॅक तुम्हाला करावा लागणार आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचाकडनं होतोय. हल्ला प्रतिहल्ला तुम्हाला करावा लागणार आहे, नाहीतर हा सामना जर आपण पाहिलं, सुरुवात झाली होती जसं 13च्या आसपासची सरासरी तुम्हाला राखायची होती, तिथून 13वरनं जम झाली, 14, 15 वरती जाऊन आता पोचण्याच्या स्थितीमध्ये आहे. त्याच्यामुळे ही जसजसं डॉट बॉल, जसं निर्धाव येतील, विकेट जातील, तसा थोडा जो रिक्वायर रन रेटचा जो कॉलम आहे ना, तो वाढला जाईल. तो आता 15च्या जवळपास पोचला आहे, तो कदाचित 16 आणि 17 वरती जाऊ शकेल. 6 धावा स्कोरबोर्डवर लागत आहेत. षटक क्रमांक सध्या 2 मार्गस्थ आहे. गोलंदाज मार्कवर टॉस बॉल इनफिटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक डीपवरनं असेल, पण बाउंस क्षेत्ररक्षण करतोय. किशोर फेकी करतोय. त्यात बरं 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धावांची टीम जाऊन पोहोचतोय 8 या अंकावर. 2-2 धावांनी स्कोरबोर्ड तर नक्कीच पुढे चाललाय, पण ते वेगाने नाही चाललाय. स्पीडनं, जो स्पीड तुम्हाला मेंटेन ठेवायचा, जो वेग तुम्हाला पकडायचा आहे, किंवा ज्या गतीनं, ज्या आवश्यक धाव गतीनं तुम्हाला जायचं आहे, तो वेग नाही पकडता येणार. त्याच्यामुळे हा जर वेग पकडायचा, ही जर गती सापडायची आहे, तो मोठा फटका पाहिजे, सिक्सर पाहिजे, षटकार पाहिजे. पायावरती चेंडू आधारा पंचांचा बोर्डवर गती पकडण्याच्या नादामध्ये बिलकुल हमला करने की कोशिश और शिकार हो गया ऑफिस. हमला करण्याचा प्रयत्न, विकेट क्रमांक 4 गडी बाद. थँक्यू.
जयनं प्रयत्न केला होता राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा ज्यावेळेला पायावरती चेंडू आदळला तेव्हा बरोबर एस्टेनच्या समोर बरोबर समोर इथे आले त्यांना गडी बाद झालाय विकेट गमावलाय जयशा रूपानं चौथा स्कोरबोर्ड तितका चांगला नाहीये हसरा नाहीये 8 धावा 4 गडी बाद 8 म्हणजे एका विकेटसाठी 2 धावा खर्च केल्या गेल्यात 8 धावा स्कोरबोर्ड लागत आहेत 4 गडी बाद थोडंसं बिकट स्थितीमध्ये पाहायला मिळतं बॉलिंग्स हा टीम 75 धावांचं पाठलाग केला तर इतनेच कौतुक करावं लागेल काय जबरदस्त गोलंदाजी केलंय सुपर गोलंदाजी 8 धावा स्कोरबोर्डवर 4 गडी बाद संकट मोचक कोण ठरेल या टीमसाठी पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक प्रयत्न जरूर चांगला केला होता चेंडूपर्यंत पोचू शकले होते झेल मात्र गॅदर करता आला नाही आहे सिंगल येते सिंगल टीम जाऊन पोहोचेल 9 या अंकावर 9 रन्स ऑन द बोर्ड पिछाडीवर आहे तो टीम बॉलिंग्स इकडनं पलटवार करेल का चांगली पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल रवीकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची परंतु इथे क्षमता मात्र दाखवावी लागेल ती रवीला गोलंदाज यत्नेश पुन्हा एकदा हलक्या हाताने सन्मान देण्याचं काम केलंय सिंगल येते सिंगल टीम जाऊन पोहोचेल तुहेर याकडे गट्टाना 10 धाबा या स्कोरबोर्डवर 2 षटकाची समाप्ती 5च्या सरसने आतापर्यंत धाबा जमवल्या गेल्या 10 टीमची टोटल 2 षटकाची समाप्ती 10 5 4 गडी बाद 10 धावा आपली यारी जगात हाय लय भारी इमोशन्स ने भरलेली काळजाला भिडणारी यारी हे लढायचं नाही आता भिडायचं नाही आडवाला त्याला सोडायचं नाही आम्ही सोबत हाय आमची पावर हाय Thank you. सोसायचं नाही आपली यारी बिलकुल लढायचं आहे हेच तुम्हाला सांगायचं आहे रवी आणि प्रकाशला हे सांगायचं आहे आपल्याला लढायचं आहे आपल्याला लढायचं आहे झुंज द्यायची आहेत आणि त्यावर मग झुंज द्यायची तर मग खेळ पण उंचवायचा आहे नवीन गोलंदाज मैदानावरती दाखल होतोय भूपेंद्र जो हॅट्रिक वरती आहे जी माहिती आपल्यापर्यंत येते मागच्या षटकात 2 चेंडूवरती 2 विकेट डब्ल्यू अँड अगेन डब्ल्यू गेलाय डब्ल्यू आला होता डब्ल्यू आता तो बबलू बिलकुल खुश होता डब्ल्यू नाही आलाय झेल सुटलाय तिथे क्षेत्ररक्षक होते शॉर्ट फायनल ग्रीजर मध्ये हेमंत होते हेमंत यांच्या हातून हा झेल सुटलाय जीवनदान लावले चांगली संधी होती एकंदरीत आपण पाहू शकतात सेल टिपण्याची हॅट्रिक साधण्याचे कारण पहिली वहिली हॅट्रिक साधण्याचा कारनामा जरूर केला असता भूपेंद्रनं परंतु संधी दवडली गेलाय गोलंदाज पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय एक धाव तर इथे परिपूर्ण केले जात आहे पंचांचे लेग बायचे संकेत गंभीरजी पाटील पंचांच्या भूमिकेत दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर जगदीशजी भोईर अँड खलीद सर असे 3 पंच रणत्या रखरखत चांगली कामगिरी करतायत टीमची टोटल 12 4 गडी बाद 12 धावा कडे खेळण्याचा प्रयत्न तिथून केला गेला अक्रॉस लाईन खेळला होता मागचा चेंडू हा चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न मिस्टर स्टोक क्षेत्ररक्षकापासून थोडासा लांब किशोर आले होते पण किशोर पासून या थोडासा लांब हा चेंडू लँड झालाय 2 धावा या चेंडूवरती पूर्ण 2 धावांनी स्कोर जाऊन पोहोचला 14 14 वरती जाऊन धावफलक पोहोचलाय 2.3 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय स्कोर 14 लॉस ऑफ 4 विकेट सिंगल डबलने काम होणार नाहीये हवाई सफर कटवावी लागेल दोमास लांडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होते एक धाव तर कम्प्लीट दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला 2 धावा पाहता पूर्ण केला गेल्या त्या 2 धावांची टीम जाऊन पोहोचताय 16 धावा या स्कोरबोर्डवर लागत आहेत 16 धावा धावफलकावरती तिसऱ्या षटकाचा खेळ पण तो मोठा फटका अजून नाही आलाय आतापर्यंत 16 चेंडूचा खेळ झालाय धावफलकावरती धावा पण 16 आहेत पण तो 16 रंगण्यासाठी तो मोमेंटमला येण्यासाठी तो एक मोठा फटका तो एक सिक्सर तो एक विकेट तो एक षटकार अजून नाही आलाय आता स्विच प्रयत्न रवी मानकर यांनी केला होता भूपेंद्र सांगतात मी ही संधी देणार नाहीये तुम्ही शफल करा टॅकल करा पण मी सुद्धा तयार आहे तुम्ही शफल केला टॅकल केला त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी हा निर्धाव चेंडू डॉट बॉल सुंदर गोलंदाजी कौतुक करावं लागेल हात खोलण्याची संधी देत नाहीये भूपेंद्र एकदा डॉट बॉल षटक क्रमांक इथे 3 समाप्त झालंय टीमची टोटल 4 गडी बाद
ओव्हर्समध्ये धावा झाल्या होत्या पहिल्या इनिंगमध्ये 36 आणि आता धावा झाल्या 16 म्हणजे 20ने पिछाडीवर आहे आणि आता सध्या 20ची सरासरी धावा बनवायची आहेत. 18 चेंडू 59 धाब्यांची आवश्यकता असेल विजयासाठी. 18मध्ये 59 धाब्यांची आवश्यकता असेल. आता 20च्या सरासरी धावा जमवाव्या लागतील. भूपेंद्रने 2 षटकात जाताना धावा खर्च केल्या 9. 2 महत्त्वाचे विकेट्स. यज्ञेशने 1 ओव्हर्समध्ये धावा खर्च केल्या 6. 2 महत्त्वाचे विकेट्स प्राप्त केले गेलेत. 18 चेंडू 59 धाब्यांची आवश्यकता असेल विजयासाठी. 20च्या सरासरी धावा जमवायच्या आहेत. पहिल्या इनिंगमध्ये 36 धावा होत्या. आता मात्र 16 धावा आहेत 3 षटकाच्या समाप्ती अखेर. 18 चेंडू 59 धाब्यांची आवश्यकता असेल विजयासाठी. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांचा धावा आहे त्या 16 आणि आता 18 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आहे. 18 चेंडूच्या खेळामध्ये आतापर्यंत पाहिलं तर जास्त काही इतक्या मोठ्या फटके नाही गेलेत, पण ते यायला हवे. 59 धावा अजूनही करायचे आहेत. पहिला चेंडू स्वीप करत होता स्वतः अनिल करत पोहोचले होते. लेग बाईचा इशारा पण सगळं होतोय. 18 चेंडू आणि 59 धावांचा पाठलाग करायचा आहे. आता 17 चेंडू आहेत. 58 धावा करायचे आहेत. पुढच्या 4ही संघाला मला सूचना केल्यात. आपण दाखल झाला असेल आपली नोंद करायची आहेत. उमेलमान आणि कोल्हापूर संघ दाखल झाला. उमेलमान संघ आपण दाखल झाला असेल आपण सुद्धा नोंद करा. गोलंदाज मार्कवर यज्ञेश यावेळेस मात्र खडे खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक किशोर पुढे सरसावत आहेत. इथे मात्र व्हॉलीबॉलची आठवण जरूर केली गेलंय. 2 धाव तर परंतु डायरेक्ट हिट झाला आणि फलंदाजाला मात्र परतावा लागेल. धावबाच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद गॉन. थँक्यू. हा झेल नाही झालाय. जसा फटका खेळला होता रिप्लेमध्ये पाहिला तर बॅटची पेस लवकर थोडीशी बंद झाली होती. कडेला लागला होता चेंडू. किशोर दूरवरनं आले होते. चेंडूवरती पोहोचले होते. हे नाही झालाय. पण असं म्हणूया की रनआउट नाही झालं पण धावाच्या स्वरूपात विकेट डायरेक्ट हिट आणि परतावा लागले. त्या प्रकाश परतले. आता पॅव्हलियनच्या दिशेने अर्धा संघ तंबूमध्ये गेला. अर्धा संघ पॅव्हलियनच्या दिशेने गेलाय. बॉलिंग टीमचा 5 गडी बाद झाल्यात. कोलवा टप्प्याचा चेंडू होता. डाऊन द ग्राउंड चेंडू खेळला. चेंडू जातो जोपर्यंत लॉंग ऑफ वरती किशोर पोचतील. 2 धावा आहे चेंडूवरती. पूर्ण 2 धावांनीशी धाव फलक पुढे गेलाय. जाऊन पोचलाय 2-0. 20 वरती तर 4थ्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावा फलकावरती 20 धावा स्कोरबोर्डवर लागत आहेत. विचार केला तर 55 धाब्यांची आवश्यकता असेल विजयासाठी. चेंडू आहे तुमच्याकडे आता 15 चेंडू आणि 55 धावा. 21 नसेल. एकही षटकार अजूनपर्यंत लागलेला नाही आहे. चौकारी आला नाही आहे. सिंगल डबल जास्तीत जास्त धावा इथे उभ्या केल्या गेल्यात. जबरदस्त कामगिरी केली. दोन्ही गोलंदाज भूपेंद्रनं यज्ञेचं कौतुक करावं लागेल. हात खुलण्याची संधी देत नाही आहे. पुन्हा एकदा गोलंदाज गुले मार्कवर. रवी मांडकर मात्र चांगला प्रयत्न करतात. यावेळेस मात्र सक्सेसफुल ठरतील आणि चेंडू सरळ निघून जातोय. सी मारेशा बार येतोय. पाटील चषक चौकार 4. क्रिकेटचा फटका खेळला होता. रवी मानकर यांनी चौकार आलाय या चेंडूवरती. या चौकारानं धावफलक जाऊन पोहोचला. 24 वरती जाऊन धावफलक पोहोचलाय. पहिला चौकार आता ऑन ड्राईव्ह केलाय. समोरच्या दिशेने चेंडू लॉंगनच्या क्षेत्रामध्ये जातोय. वेगानं रवींद्र चेंडूपर्यंत पोहोचल्यात. 2 धावा नाही रोखू शकल्या. 2 धावांनी धावफलक 26 वरती जाऊन पोहोचलाय. 4थ्या षटकाचा खेळ इथे समाप्तीवरती असताना शेवटचा बॉल आहे या 4थ्या षटकातील. शेवटचा बॉल. अंतिम चेंडू. एखादा हवाई सफर प्रयत्न करावा लागतील. स्कूप करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तिथे तैनात. सिंगल येत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. षटक क्रमांक 4 समाप्त झालंय. टीमची टोटल 27. लॉस ऑफ 5 विकेट्स. थँक्यू. आता 12 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला. 12 चेंडूमध्ये 48 धावा. याचा अर्थ प्रत्येक चेंडूवरती 4 धावा. चौकार 12-48 करायचे आहेत. 27 धावा धावफलकावरती आहेत. रवींद्र कंपॅरिझन जरी पाहिलं ते 47 होते. ते 27 आहेत. पाठीमागे
20 धावानं. आखू टप्प्याचा चेंडू होता, शॉर्ट पूल केला, चेंडू झाला स्क्वेअर लेग बॉन्ड लाईनच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती रवी मानकर यांच्या बॅटमधनं षटकार, सिक्सर. थँक्यू. ज्या षटकाराची अपेक्षा बॉलिंग संघाने केली होती पहिल्या ओव्हरमध्ये, तो षटकार आलाय 5व्या षटकातील पहिल्या चेंडूवरती. पुलचा पॉवरफुल फटका, पहिल्या चेंडूवरती सिक्सर, षटकार. धावफलक जाऊन पोहोचलाय 33. 33. 11 चेंडू आहेत आणि 11 चेंडूमध्ये 42 करायचे आहेत. आणखीन अपेक्षा वाढल्या असतील, आणखीन 1-2 हवाई सफर रवीच्या बॅटपर्यंत पाहायला मिळतील का? पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण, क्या बात आहे, खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. 2 धावा नक्कीच वाचवल्यात. या 2 धावांची टीम जाऊन पोहोचतोय 35. धावा धावफलकावरती. आखू टप्प्याचा चेंडू, चेंडूला खेळला होता लेग साईडच्या दिशेनं. चांगली फिल्डिंग, चांगले क्षेत्ररक्षण पाठीमागे झालंय आणि ते क्षेत्ररक्षण होत असताना 2 महत्वाच्या धावा आपल्या टीमसाठी रोखल्यात ते हेमंत यांनी. आता रवी बघा, ज्या वेळेला बॅटिंगला रवींद्र होते त्यावेळेला बॉलिंगला रवी मानकर होते. आता रवींद्र आहेत बॉलिंगला आणि बॅटिंगला रवी मानकर. मौका सबको मिलता है, बराबर मिलता है. मौका आला ना, मौक्यावरती चौका नहीं, मौके पे छक्का, सिक्सर, षटकार ठोकलाय. फड सांभाळ तुऱ्याला ग आला, फड सांभाळ तुऱ्याला थँक्यू. ग आला. मागच्या 3 चेंडूवरती 14 धावा आल्यात. मागच्या 3 चेंडूचा खेळ पाहिला, ज्याच्यावरती 14 झाला. म्हणून म्हटलं ना, मौका सभी को मिलता है, संधी प्रत्येकाला मिळते. कोण संधीचं सोनं करतं, कोण संधी वाया घालवतं. संधी मिळाली रवी मानकर यांना. 6-6. 3 चेंडूवरती 14. आणखीन अपेक्षा असतील 2 षटकार तर आल्यात, आणखीन 1-2 षटकार रेकॉर्डपर्यंत अपेक्षा असेल. 9 चेंडू आहेत, 34 धाब्यांची आवश्यकता असेल विजयासाठी. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय रवींद्र. समोर रवी ग्राउंड शॉट करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक किशोर पुढे सरसावत आहेत. चांगला क्षेत्ररक्षण. डेड बॉल एखाद्या आपण पाहू शकतायत. पंचांचा सिग्नल आहे, डेड बॉल. इकडे कमबॅक केलंय रवीने. मात्र या मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय, परंतु चेंडू आज सध्या 9 आणि 34 धाब्यांची आवश्यकता असेल. 9 चेंडू 34 धावांची आवश्यकता आता मैदानावरती आहेत. बघा जर स्कोरबोर्ड वरती हे षटक पाहिलं ना, 6-6. आता 2 का 6? 6-6 आलाय. मग 6-6 ऑफ स्टंपच्या बाहेर 6-6 वाईड बॉल आलाय. वाईड बॉलनं 1 धाव ऍड होईल धावफलकावरती. 42. 42 धावा आहेत. 9 चेंडू आणि धावा करायच्या आहेत त्या 33. 9 चेंडू 33 धावा. आता व्हाईट बॉल आलाय. हा व्हाईट बॉल कुणासाठी लाभदायक असेल? षटकार येईल की विकेट्स येईल? गोलंदाज रवींद्र पुन्हा एकदा सज्ज होतोय. रवीने मात्र या मॅच मध्ये कमबॅक केलंय. आणखीन 1-2 हवाई फायर आणि चेंडूला मात्र पाठवलाय आउट ऑफ पार्क. 6 धावांची मोड उमटवलाय. येतोय खणखणीत दर्जेदार पाटील चषक षटकार. तुझ्या उसाला लागल कोणा, अग तुझ्या उसाला लागल कोणा, तुझ्या उसाला लागल कोणा, तुझ्या उसाला लागल कोणा. थँक्यू. हा फटका बघा, रवी मानकरचा फटका होता. ताकद झोकली, टायमिंग दिलं, चेंडूला पाठवलं मिड विकेट बॉन्ड लाईनच्या बाहेर. या 4 बॉलनं 6-6. मध्ये एक वाईट बॉल आलाय. मध्ये एक वाईट बॉलही आलाय. 21 धावा आल्यात. मागच्या 4 चेंडूवरती 21 आल्यात. 4 मध्ये 21 आल्यात. 8 मध्ये 27 करायचे आहेत. 6-6. क्लीन बॉल. पुन्हा एकदा डब्ल्यू आलाय. कॅपिटल वाला डब्ल्यू, मोठा डब्ल्यू. विकेट गॉन. निराशा पूर्णपणे चेहऱ्यावरती जर पाहिली तर रवी मानकर यांच्या, कारण प्ले डाऊन झालेत.
बॅटच्या थोडीशी रिप्लेमध्ये जाऊन आपण पाहिलं तर ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता. थोडा बॅटच्या कडेला टो ऑफ द बॅटच्या थोडा कडेला लागला. प्लेड ऑन, पण प्लेड ऑन असताना काय प्ले केलाय. 17 चेंडूमध्ये 37 धावांची केली, 3 षटकार, 1 चौकाराने सजलेली एक फायटिंग नॉक. म्हणून म्हटलं ना, लढायचं आणि हेच रवी मानकर यांनी केलं होतं. इथे गडी बाद झालाय, विकेट महत्वाच्या वेळेला प्राप्त झालाय तो घर स्पोर्ट्स अर्नाला. 8 चेंडू आहेत आणि 7 चेंडू आहेत आणि 7 चेंडूमध्ये इथून 27 धावा करायचे आहेत. नक्कीच कौतुक करावं लागेल रवी मानकरांचं. सुपर चांगली कामगिरी केली, 37 धावांचं योगदान दिले. आता 7 चेंडूमध्ये 27 धावा बनवायचे आहेत. अनिल आलाय, अनिलने प्रयत्न करावे लागतील. एखादा षटकार येईल तर 6-21चं इक्वेशन असेल, मॅच जवळ असेल. शेवटचा बॉल, षटक क्रमांक 5 मार्गस्थ आहे. 7 चेंडू 27 धावांची आवश्यकता. चौकार किंवा षटकारांची आवश्यकता असलेल्या या चेंडूवर या मॅचमध्ये कमबॅक करण्याची संधी असेल. यावेळेस डॉट बॉल येतोय. आता चेंडू आहे तुमच्याकडे 6 आणि बनवायचे 27. आता थोडंसं आव्हान कठीण असेल, कारण जो रवी सेट झाला होता त्याला मात्र माघारी परतवले. आता अशा पल्लवीत झाल्या असतील त्या खरं स्पोर्ट्स अण्णा या टीमच्या. अशा पल्लवीत झाल्या, पण शेवटचे 6 चेंडू आहेत. एक ब्रेक, एक धून ऐकूया आणि मॅच नाही संपलाय. मॅच संपलेला नाही आहेत अजून. मॅच मध्ये एक पलटवार येऊ शकतो आणि तो येणार नाही याची काळजी गरज तर स्पोर्ट देखील घेणार. 6 चेंडू आणि धावा करायचे आहेत 27. सहा चेंडूचा खेळ आहे. 6 चेंडूमध्ये 27 धावा अजूनही करायचे आहेत. आणि नितीन जसं मॅच पाहिला ना तर मॅचमध्ये 2 पार्ट्स बघूया. पहिली 4 ओव्हर वेगळ्या होत्या, ज्या 4 ओव्हरमध्ये स्कोर नाही झालाय, पण मागच्या षटकामध्ये 21 धावा आल्यात. मागच्या षटकामध्ये या 6 चेंडू आणि 27 धावा शेवटचे षटक हाताळण्यासाठी अनिल घरत सज्ज झाल्या. स्ट्रायकर एंडला आहेत प्रीत. यावेळेस पण चांगला प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे इथे, सी मारेशा पार येतोय. चौकार 4. आता हिरो बनण्याची संधी असेल तुमच्याकडे. दोन्ही बाजूला हिरो बनण्याची मौका आहे नक्कीच. जसं तुम्ही उल्लेख केला, प्रीत आहे तिथून. 5 चेंडूचा खेळ आहे. बॅट स्विंग जोरात होती, शहरावरती चेंडू आदळला प्रीतच्या. नाही धाव चेंडू, डॉट बॉल आलाय. 4 चेंडूचा खेळ आता शिल्लक राहिलाय आणि 4 मध्ये करायचे त्या 23 धावा. म्हणजे आता प्रत्येक चेंडूवर तुम्हाला हवाई फायर, प्रत्येक चेंडूवर तुम्हाला हवाई फायर करावं लागेल. प्रयत्न जर चांगला केलाय क्षेत्ररक्षक कोणी नाही आहे. चेंडू होतोय सी मारेशा पार येतोय. चौकार 4. आता 3 चेंडू 19 धावांची आवश्यकता. 3 शेवटच्या 3 बॉलचा खेळ शिल्लक राहिला आहे. 19 धावा अजूनही धापलकावरती करायची आहेत. कंपल्सरी चेस आहे, पण जर मॅच मध्ये अजून काय घडलं, कारण एक स्पर्धा आम्ही करत होतो नायगावला त्यावेळेला 1 बॉल 8 होता आणि तिथे बरंच काय घडलं होतं 1 बॉल 8 वरती. आता हा 3-19चा मॅच आहे, पण पहिले 2 चेंडू महत्वाचे. आता बॅट्समॅनला काय या दोन्ही चेंडूवरती मोठा फटका खेळायचा आहे. या दोन्ही चेंडूवरती उलटॉस बॉल होता. लेग साईडच्या दिशेने चेंडू खेळाय. चेंडू रिजन मध्ये 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. स्ट्राईक रोटेट करायचा होता तिथे. गडी बाद झालाय धावाच्या स्वरूपात. गडी बाद झालाय
एक विकेट आलाय. एक संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने येऊया. नावाला पाहिजे आला रे आला चकडेवाला आला रे आला चकडेवाला बसून चकड्यामध्ये दादा बसून चकड्यामध्ये आमचं शरद दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये जो बबलू दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये. थँक्यू. आता शेवटचे 2 बॉल आहेत. शेवटचे 2 बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न केला. चेंडू निघून जातो सीमारेषेच्या दिशेनं. तत्पूर्वी चांगलं शतरक्षण होईल. सिंगल येईल आणि मॅच मध्ये आपण पाहूया घर स्पोर्ट्स वर्सेस मॅच. प्रथम फलंदाजी आमंत्रित केलं होतं. 74 धावा घर स्पोर्ट्सच्या संघाने केल्या. यज्ञेची 26 धावांची केळी, 24 धावांची अनिल गर्तेंची, रवींद्रने केलेला 21 धावांचं एक स्पेशल नॉक आपण पाहिले आहे. आणि पाठलाग करताना एक चांगली फायटिंग स्पिरिट दाखवली ती रवी मानकर यांनी. 37 धावांची खेळी त्याने साकारली होती. गोलंदाजी पाहिली 2-2 विकेट भूपेंद्र आणि यज्ञेच्या नावावरती, 1-1 विकेट रवींद्र आणि अनिलच्या नावावरती. 58 पर्यंत थांबले आणि हा मॅच 16 धावांना विजयी झाले या सामन्यामध्ये. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच